नमस्कार, अंजलीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन पाव। तर हे त्याचे साहित्य आहे, तिखट आहे, हळद आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, गरम मसाला आहे, आमचूर पावडर आहे, धना जिराची पावडर आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, लसूण आणि मिरची आहे आणि या साइडला हे चिकनच्या नरम फोडी घेतलेल्या आहेत। सो हे तुम्ही बघताय, हा पॅन घेतलाय मी आणि याच्यामध्ये ऑलरेडी मी तेल टाकलेलं आहे। सो याच्यामध्ये लसूण आणि जी मिरची होती ते मी आता टाकते। त्यानंतर या साइडला थोडासा कांदा आहे तो मी टाकते आणि आता मी हा सगळाच कांदा मी टाकते आणि आता हे मी परतून घेते। हे सगळं मी परतून घेते। हा कांदा आता परतून नरम झालाय। आता ह्याच्यामध्ये हा सगळा टोमॅटो घालूया। काही लोक याच्यामध्ये भोपळी मिरची सुद्धा कापून टाकतात, पण मी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवते आणि हे खूप टेस्टी लागेल। आता परतून हे झालंय, ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकते आणि थोडंसं असं ढवळून घेते। एक एक सर्व आता मसाले टाकूया। हे हळद टाकली मी, त्यानंतर हे तिखट टाकते, त्यानंतर हे धन्या जिऱ्याची पावडर टाकते, आमचूर पावडर सुद्धा टाकते, त्यानंतर हा गरम मसाला आहे तो सगळा टाकते। आता आपण हे ढवळून घेऊया। हे आता आपलं परतून झालेलं आहे आणि हे बघा, हे मी चिकन घेतलेलं, हे चांगलं धुवून साफ करून घेतलंय आणि ह्या चिकनच्या नरम पीसेस आहेत ते आपण यात टाकूया। आता हे मिक्स करून घेऊया। हे आता चांगलं मिक्स करून घेतलं ना तर थोड्या वेळ हे शिजत ठेवूया आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार। हे ढवळून झालेलं आहे। आता हे बघा, या बाउल मध्ये थोडं पाणी घेतलंय, अंदाजानुसार हे पाणी टाका तुम्ही आणि हे चांगलं यात मिश्र होऊ दे आणि हे चांगलं मिक्स झालं। तुम्ही बघताच आज सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत चिकनला। असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोड्या वेळ हे ना वाफेवर शिजू देऊया आणि मध्ये मध्ये उघडून बघा की व्यवस्थित शिजलंय की नाही चिकन। सो आता मी हे ओपन करून बघते, तर चिकन आपलं थोडंफार शिजलेलं आहेच, तुम्ही बघताय थोडंफार ग्रेव्ही दिसते त्यामध्ये। आणि आता आपण ना याच्यामध्ये थोडंसं मीठ घेतलंय मी, तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घाला याच्यात आणि आता आपण हे ढवळून घेऊया। हे अजून थोडं शिजायचंय, त्यामुळे हे झाकण ठेवून थोडं वाफेवर हे शिजत ठेवूया। गाईज, हे बघताय तुम्ही, आपलं चिकन व्यवस्थित सुकलेलं आहे, ग्रेव्ही जास्त पाण्यासारखं नाही दिसत आहे, हे प्रॉपर झालेलं आहे। असंच लागतं ते चिकन पाव साठी। सो या डिश मध्ये मी लिंबू आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सो कोथिंबीर थोडीशी स्प्रिंकल करूया आपण वरतून आणि त्यानंतर हा लिंबू घेतलाय, हा आता आपण टेस्ट साठी थोडासा घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। दिसायला पण खूप सुंदर दिसतंय, ते टेम्पटिंग वाटतंय, असंच खावंसं वाटतंय मला बघूनच। त्यांचा सुगंध पण खूप छान पसरलाय। आता हा रेड चिली सॉस काढलेला आहे मी। आता तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये मी मेयोनीज सॉस आहे तो मिक्स करते। आता मेयोनीज सॉस तर टाकलाय, त्याच्यावरती हा टोमॅटो सॉस आहे तो पण यात मिक्स करणार आहे। आता मी हा सगळे सॉस या चमच्याने मिक्स करून घेते। हे बघा, हे बटर घालते मी। हे बटर घालून थोडंसं असं मेल्ट होऊ द्यायचं बटर आणि त्याच्यावरती आपण पाव घालायचा आहे।
बघा आता ह्याच्यावरती हे पाव घालते. वाव मस्त. हे बघा पावाला आतमधनं पण आपण बटर लावून घेतोय. हे बघा आता बटर तर लावलंय पावांना. आता हे असं पलटलंय. मस्तपैकी शेकवून घेऊया. आता हे सॉस लावून घेऊया सगळीकडे बरोबर. चिकनच्या एक एक फोडी आपण अशा या आतमध्ये ठेवूया पावाच्या. वाव मस्त वास येतोय. सुपर्ब. वाव ते दिसतं पण खूप टेम्पटिंग आहे. चिकन बघूनच खूप खाऊसं वाटतं यार. हे बघा ना कांद्याचं थोडं आपण कापून ठेवलेलं आहे ह्याच्यावर. आता ह्याच्यावरती आपण कोबी सुद्धा ठेवलेला आहे, टोमॅटो पण ठेवलेला आहे असं सजावटीसाठी. आता ह्याच्यावर आपण असं चीज खिसून घेऊया. चिकन पाव झालेला आहे. त्याच्यावरती थोडंसं आपण बटर टाकलेलं आहे. आता हे आपण पलटूया म्हणजे दोन्ही बाजूने ते बरोबर शिजलं जाईल. हे बघा आपले तयार झालेलेच आहेत चिकन पाव. आता हे आपण काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपला चिकन पाव तयार झालेला आहे. दिसायलाही तो इतका टेस्टी दिसतोय तर खाल्ल्यावर तर एकदमच लाजवाब असेल. त्याच्यावर हे सॅलड मी ठेवलेलं आहे साईडला. कांदा, टोमॅटो आणि कॅबेज म्हणजे कोबी कापून. तर आता हा ओपन करून दाखवते मी. हा बघा चिकन पाव. वाव काय दिसतोय तो. आतमधलं चिकन बघा ना एकदम मस्त बेक झालेलं आहे आणि छान झालेलं आहे ते. वाव सुपर्ब. सो अशा प्रकारे मी हे चिकन पाव बनवलेला आहे आणि हा माझा व्लॉग इथेच समाप्त करत आहे. सो तुम्ही माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.